हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. बीजातील वृक्ष भाग 1. लाओत्से पुढे म्हणतो की गावंढळ लोक हुशार आहेत, स्वावलंबी आहेत. मी एकटाच खिन्न आहे. समुद्रासारखा धीरगंभीर, बेशिस्त, काहीसा उर्मी नसलेला. भांडे धान्याने काठोकाठ पूर्ण भरले की ते जड होते, ते स्थिर होते, ते डोलत नाही, त्यातून नाद येत नाही आणि त्यात आणखी धान्य ठेवणे शक्य होत नाही. ज्ञानी याची अवस्था ही अशी असते. तो ज्ञानाने भरलेला आहे. त्याला आता कोठेही जायची गरज नाही. त्याला आता काही करायची आवश्यकता नाही. तो जेथे आहे तेथे धीरगंभीर झाला आहे, मौन प्रशांत झाला आहे. जेथे आहे तेथे स्थिर आहे. यासाठी लाओत्सेने येथे समुद्राचे उदाहरण घेतले आहे. समुद्र जेथे आहे तेथे परिपूर्णपणे स्थिर आहे. तो कोठेही जात नाही. एखाद्या लहानशा ओढ्या नाल्याला विचारा, तो सांगेल की हो, मला वाहत वाहत प्रवास करायचा आहे. एखादी छानशी नदी शोधून तिच्यात समर्पित व्हायचे आहे. त्याला नदीच्या मिलनाची उर्मी आहे, प्रवासाचा महाउत्साह आहे. समुद्र त्याची जागा सोडून कोठेही जात नाही. ओढे, नाले, नद्या स्वावलंबनाने उंचवट्यावरील पाणी एकत्र करतात. कष्ट घेत सखल जागी वाहत जातात. वाटेत दगड, धोंडे, डोंगर, दऱ्या आल्या तर वळसे घेत, उड्या घेत त्यामधून हुशारीने आणि मेहनतीने वाट काढतात आणि आपला मार्ग आक्रमितात, नदीला मिळतात. नदी तिच्या किनाऱ्याची शिस्त पाळते आणि काठाकाठाने वाहत असते. कसलीही अपेक्षा न करता वाहता वाहता काठावरील लोकांच्या उपयोगी होते. तहान भागवते, शेतीला पाणी देते, घरे बांधायला वाळू देते. परंतु सागराला कोठेही जायचे नाही की काही करायचे नाही. बसल्या जागी चंद्राकर्षणाने उचंबळून येऊन गर्जना तेवढ्या करायच्या. कधी खवळायचे आणि किनाऱ्यावर जोरात धडक द्यायची आणि ती सुद्धा तत्क्षणी विरून जायला. त्याच्या खारट पाण्याचा पिण्यासाठी उपयोग होत नाही. मीठ मिळते, परंतु तेही गरज म्हणून नव्हे तर चव सांभाळायला. मधुमेह, रक्तदाब किंवा असेच काही झाले की तेही बंद करावे लागते. लाओत्से म्हणतो की आमचा या अशा जगाला काहीही उपयोग नाही. लोकांना पहा कसा उत्साह आहे. मौज मजा करायला पहा, कसे हसत हसत धावपळ करत आहेत. मजेत छान प्रवास करत आहेत, खात पित आहेत. नित्यदिनी नवनवीन उपभोगांची कुरणे शोधत आहेत. उपभोग सुसह्य व्हावेत म्हणून सुविधा निर्माण करत आहेत. अव्याहत काही ना काहीतरी एकमेकांना सांगत आहेत आणि ऐकत आहेत. यांना हे इतके बोलायला सुचते कसे, हे एक आश्चर्यच आहे. कोठे थकवा नाही की कंटाळा नाही. मी धीरगंभीर आहे. कोठेही जावे असे वाटत नाही, कारण कोणतीही जागा ही पहिल्या जागेपेक्षा वाईट आहे ही जाण आली आहे. कसलाही उपभोग घ्यावा असे वाटत नाही, कारण उपभोग शेवटी दुःखाला आमंत्रण देतात हे उमजले आहे. येथे सारे अद्वैत आहे, दुजे काहीही नाही आणि म्हणून माझ्यात मी स्थिर आहे. बीजातील वृक्ष भाग 2. लाओत्से सांगतो की जगातील सर्व लोकांना जीवनोद्देश आहे. मीच काहीसा दुराग्रही, उघडा बोडका आहे. सर्वजण कसे संसारात रत आहेत. संसाराला लागणाऱ्या जिन्सा आणण्यासाठी धडपड सुरू आहे. संसाराचा उपभोग घेण्यासाठी कसे आतुर आहेत. त्यासाठी सारी धावपळ सुरू आहे. या धावपळीत महाउत्साह आहे, जोश आहे. सर्वजण कसे अधीरतेने केव्हा एकदा इच्छित प्राप्त करतो आणि उपभोगतो अशा उत्कंठतेने कामाला लागलेले आहेत. भौतिक वस्तू जगत मिळवण्यासाठी सारा खटाटोप सुरू आहे. प्रत्येकाला प्रत्येक वस्तू हवी आहे. लहान मूल होण्याआधी हातपाय हलवत आहे. त्याला कधी एकदा मी मोठ्यांसारखा आपला आपण सर्व काही करीन असा हुरूप आहे. मोठे झाल्यावर नोकरी, कामधंदा करण्यासाठी शिक्षण घेत आहे. कधी एकदा शिक्षण संपवून छान नोकरीधंदा काम सुरू करीन. स्वतःच्या कमाईमधून जीवन जगेन अशी त्याला इच्छा आहे. नोकरीत स्थिर झाल्यावर संसार सुरू करण्याची घाई आहे. काहींना व्यवसाय मोठा करायचा आहे, काही जणांना राजकारण करायचं आहे.
सर्वजण कशाचे तरी ध्येय समोर ठेवून पळापळ करत आहेत. ज्यांना काहीही काम नाही ते ज्येष्ठ रस्त्याच्या कडेला कट्ट्यावर बसून चकाट्या पिटत आहेत. गत आयुष्याचा सारीपाट सर्वांना उलगडून दाखवत आहेत. अशा प्रकारे लहानांपासून थोरापर्यंत प्रत्येकाला काही ना काही जीवनोद्देश आहे. जरा कोठे काही आवाज झाला की सर्वजण कामधंदा दूर करून कान टवकारतात आणि काय झाले याच्या उत्कंठतेने चौकशी सुरू करतात. इकडून तिकडून काय झाले याच्या बातम्या गोळा करतात आणि त्यात तिखटमीठ घालून इतरांना ऐकवतात. निवडणुका आल्या की त्याचे चर्वित चर्वण करण्यात तर सर्वजण मजेत असतात. निवडून कोण येईल यावर परिसंवाद सुरू होतात. निकाल लागल्यावर अमका का निवडून आला आणि तमका का निवडून आला नाही याच्या विश्लेषणात गर्क होतात. यातून युद्ध सुरू झाले की तर बातम्यावर बातम्या, अफवांवर अफवा पसरवल्या जातात. युद्धस्स कथा रम्या. चौकाचौकातून चर्चा सुरू होतात. सर्वत्र कसे चैतन्य सळसळू लागते. कधी नाही इतके लोक एकमेकांना विचारू लागतात. नित्यदिनी उशिरा उठणारे भल्या पहाटे उठून वर्तमानपत्र वाचतात. TV तर सतत सुरूच ठेवलेला असतो. या युद्धाच्या दिवसात चोऱ्या कमी होतात. छेडछाड होत नाही. लोक एकदम शहाणे होतात. एकमेकांमधील सहकार्य अचानक वाढते. जवानांबद्दल प्रेम उचंबळून येते. सहाय्यासाठी मदत फेऱ्या काढल्या जातात. देशभक्तीपर गीते गायली जातात. देशभक्तीवर आधारित सिनेमा दाखवले जातात. इतके दिवस जणू काही याची गरजच नव्हती. लाओ त्से सांगतो की सर्वजण काही ना काही करत असतात. एकटा मीच असा आहे की काहीही करत नाही. मला काहीही जीवनोद्देश नाही. हरि ओम.